कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या घरी कोण कोण आहे माऊली? आमच्या घरी 12 माणसं आहेत सगळी। आणि तुमचं बालपण कुठे गेलं? वडगाव शिंदे। कसं हो वडगाव शिंदेच्या वडगाव शिंदेमध्ये राहायला तुम्ही? आता तिथल्या तिथंच। तिथल्या तिथंच कसं पण? आत्या होत्या आमच्या पहिल्या तिथं। हं. मग मेहुण्याचं नातं होतं, त्यामुळे आत्याने ठरवलं का? वाशीसून करायची। इथंच ठेवायची? हो। किती वर्ष झाली तरी लग्नाला? 83 साली। 83 साली म्हणजे आता जवळजवळ किती वर्ष? मीच मोजतो, थांबा आता। 46। 46 वर्ष, बघा ना काय मस्त आनंदाची। हो। वा वा, नमस्कार। नमस्कार। आपलं माहेर? माझं माहेर खेड तालुक्यातच आहे, एक पाईट म्हणून गाव आहे। आणि किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 35 वर्ष। तुमचं कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज। म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, यांचं लव्ह मॅरेज? काय बघा ना, आमचं अरेंज मॅरेज म्हणजे काय, वडगाव शिंदे मध्ये झालं ते लव्ह मॅरेज, तुमचं अरेंज कसं काय? ते आमच्या नातेवाईक म्हणजे आमच्या मेहुणीने ठरवलेलं। आता कोण कोण आहे घरी? घरी सून आहे, मुलगा आहे, पती आहेत आणि नातू आहे 7 वर्षाचा। अरे वा। हो। मग सून कशी वागते तुमच्याशी? खूप छान, लेकीसारखी। आणि तुम्ही कशा वागता? मी सासूसारखी। म्हणजे काय खरं नाही सुनेचं? नमस्कार भाऊ. नमस्कार. बोला, तुमचं माहेर? माझं माहेर घेणंच वडगाव, सासर? काकडे वडगाव। किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला झालं असं 30-40 वर्ष झाले असं। 30-40 वर्ष। कसं जमलं कसं तेव्हा? ते काय असं बघा बघीच यावर पाहुण्यांनी आणलं, हा. दाखवलं, झालं लग्न। लग्न व्हायला काय लागतंय हो? लग्न व्हायला काय काय लागतंय? लागतंय? मग तेव्हा बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला होता? हा झाला बघितलं। आठवतो तो दिवस? तो हा, बघा आठवतो. बघायला आले होते तो? बघायला आले. कुठे आले होते? शिंदे वडगावला। शिंदे वडगावला। आणि मग काय खायला दिलं होतं त्यांना तुम्ही? काय पेढा आणला होता ना? पेढा दिला होता? हा, पेढा दिला फक्त होता. तो त्यांनीच आणलेला त्यांना दिला? बरं केलं, कुठं आणायचं परत? कुठं जायचं दुकानं बघायला? नाही तर काय. आणि मग लगेच होकार दिला? हो। त्यांनी होकार दिला का तुम्ही? नाही, दोघांनी पण दिला होकार। होय ना? कसा आहे त्यांचा स्वभाव? कसा आहे त्यांचा? नाही, बरं आहे। बरं आहे मग? छान आहे। छान आहे। आता कोण कोण आहे घरी? आता 2 मुलं आहे, 2 सुना आहे। अरे वा। नातवंड आहे। तुम्ही रागावता की नाही सुनेवर? रागवणारच ना, कधी कधी चुकल्यावर रागवायच पाहिजे ना। कशासाठी? तुमच्या सासूबाई तुम्हाला रागवायच्या? हा। तुम्ही मिस्टरांना समजून घेता की मिस्टर तुम्हाला समजून घेतात? दोघेही एकमेकाला समजून नाही घेत? नाही, दिवसातून एकदा तरी होतं? हा हो, लई हा? रोज टाक, रोज? रोज। हो, त्या काही डॉक्टरच्या गोळ्या आहेत का सकाळ दुपार संध्याकाळ घ्यायला? दोन्ही टाइम। दोन्ही टाइम? कशामुळे होतं? कशामुळे त्याने गाण्यावरून, बसण्या उठण्यावरून, कशावरून होते? व्हायला काय लागते? नाही दिला चहा तरी होते की चहा नाही दिला मला म्हणून लवकर? ते तुम्हाला रोज चहा देतात? हा, नाही मी देते, ते नाही देत। पण इतक्या वर्षात त्यांनी तुम्हाला कधी कपभर चहा दिलाय का हो? चमचा नाही दिला तर चहा खावा द्यायचा? चहा खावा द्यायचा, चमचा नाही दिला तर चहा खावा देणार ना? तुम्ही मागितला नसेल प्रेम? जाऊ द्या, आता कशाला? अशाच हसत राहा माऊली. चालेल. तुमच्या कामाविषयी मी नंतर बोलणार आहे, आधी कुटुंबाविषयी जाणून घेतो. चालेल. नमस्कार. तुमच्या घरी कोण कोण? माझे मिस्टर आणि एक मुलगा। हो, खूप बोलतात का कुणाला? मिस्टरांना? नाही, आवाज का बसलाय? माझा आवाज जास्त बोलण्यात आलं की माझा आवाज बसतो। हो ना. पण मग घरी तुम्ही तिघांचंच कुटुंब? हो। आणि किती वर्ष झाली लग्नाला? 26 वर्ष। 26. तुमचं कसं झालं होतं? म्हणजे पाहुणच झालं असं। नमस्कार. नमस्कार. बोला. माझं नाव मीनाक्षी दौंडकर, मी वडगाव शिंदे मधलीच आहे। माहेर सासर एकच। एकच? एकच गाव? एकच गाव। का हो? कसं काय? माझं गाव वडगाव शिंदेच आहे आणि माझ्या सासूबाई तिथंच आहे, म्हणजे आत्या। अच्छा. आत्याचाच मुलगा। म्हणजे लहानपणी बघत होता? लहानपणी तसं नाही, पण होती ओळख। म्हणजे आत्याचा मुलगा म्हणजे सगळं येणं जाणं सगळं एकत्र। म्हणजे प्रेम विवाह ना? नाही, मग प्रेम विवाह नाही, असं ठरून केलं। मला एक कळत नाही, वडगाव शिंदेमध्ये मला एकदा जायचंच आहे. तिथल्या तिथंच लग्न काय होत आहे ते शोधायचं आहे मला, हो की नाही? बोला. आम्ही इंद्रायणी साफ करतो इथे महिन्याच्या वारीला। दर महिन्याच्या वारीला इंद्रायणीची पूर्ण साफसफाई स्वच्छता करतात तुम्ही?
आणि 4 वाऱ्यांना चंद्रभागेची साफसफाई करतो. आणि वरतून आम्ही लाईन बारीमध्ये लोक वारकरी असतात ना, त्यांना पाणी वाटतो. पाणी वाटून चहाची व्यवस्था करतो, खिचडीची व्यवस्था करतो. आणि आम्ही सर्व महिला स्वयंसेवक म्हणून काम करतो. किती जणी आहेत अशा? आम्ही 100 जणी आहेत. 100 जणी हो. आहेत? अरे वा. आणि मग चंद्रभागेचं कधी असतं? आता आषाढी एकादशी आहे. आषाढी, कार्तिकी, माहीवारी आणि चैत्रवारी. 4 मग तुम्ही सगळ्या जणी तिथे जाता? आता तुमच्या लक्षात आलं असेल की पायात काचा, कधी काटे, हे सगळं लागतं. तर माझी नम्र प्रार्थना आहे भाविकांना, किंवा चंद्रभागा आणि इंद्रायणी किंवा तीर्थस्थानांवरती ज्या ज्या नद्या आहेत तिथे जेव्हा आपण जातो तेव्हा आपण जर काळजी घेतली, खबरदारी घेतली, तर या तुमच्या आमच्या घरातल्या आईंना थोडा कमी त्रास होईल. किंबहुना प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या माऊलीला त्रासच होऊ नये. मग या आपल्या माऊलींपेक्षा वेगळ्या आहेत का? मग आपण काळजी घेऊया, आपण स्वच्छतेचं पालन करूया. माझी तुम्हाला नम्र प्रार्थना आहे की आपण स्वच्छता राखूया आणि आपल्या या सर्व तीर्थस्थानांचं महत्त्व अधिक स्वच्छ करूया. हा माऊली खरंय की मला सांग. कारण तुम्ही सगळ्या जणी जाता, इतकं काम करता, दरवर्षी दर महिन्याला 100 जणी. आम्ही तर दर्शन बारीला लोक थांबतात ना, 2-2 दिवस कोणी थांबते, कोण 8 तास, कोण 14 तास, कोण 12 तास. पत्राची शेड भरलेली असतात, तिथपर्यंत गर्दी असते. गोपाळपुरा म्हणून आहे पंढरपूर. गोपाळपुरा हो, पंढरपूरला. मग अचानक कुणाला चक्कर आली, अचानक कोणी पडलं दर्शन बारीत, तर आमची लोक त्यांना उचलतात, मदत करतात. तिथं तर जागा काय पण तुमच्या ग्रुपचं नाव काय? स्वयंसेवक. विश्व सामाजिक सेवा. विश्व सामाजिक सेवा. संस्था. आणि अशा सगळ्या 100 जणी तुम्ही असं आमच्या पुरुष जेंट्स पण पण किती मस्त. म्हणजे तुम्ही तिथे जाता आणि 24 तास काम चालू असतं. तिथं असं नाही की रात्री आराम करतात, असं 24 तास काम रात्रीसाठी असतं वेगळे वारीमध्ये. असतात, दिवसासाठी वेगळे असतात. असं ग्रुप बनवलाय की सकाळी 5 ते 1 वाजेपर्यंत काम करायचं ठरवून दिलेलं असतं प्रत्येकाला टाइम टेबल. मग संध्याकाळी दुपारी 1च्या नंतर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, परत 8च्या नंतर रात्री 1 पर्यंत, परत रात्री 1 पासून सकाळी 8 वाजेपर्यंत. अविरत असं सेवा ठरलेलं. करत हो असतात. हो. कारण दर्शन बारीसाठी 24 तास लोक लाईनीत उभी असतात. मग त्या लोकांना खाणं पिणं सगळं पुरवायचं. कोणाला चक्कर आली, कोणाला काय झालं, म्हणजे तुम्ही तर मला असं एवढं करून ज्या महिला ते जे सेवा करून रिटर्न येतात ना, मग त्यांची एक संध्याकाळचा वेगळा राऊंड असतो. झाडू द्यायचा आणि जो दिवसभर लोकांनी कचरा टाकलाय तो संपूर्ण झाड चंद्रभागेपर्यंत एक ठिकाणी सगळं गोळा करायचं आणि त्याची विल्हेवाट लावायची. हे रात्री असतं रोज 11-12च्या वेळेस. की बरेच जण कळसाला नमस्कार करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतात, बरोबर? सगळे परततात, पण नंतर सुद्धा तुम्ही काम करता. 12-1 वाजेपर्यंत ते चालूच असतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.